नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स 2025 चे कॅप राउंड 3 चे कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी विंडो ओपन झालेली आहे. कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे त्याची स्टेप बाय स्टेप व्हिडिओ या सेशनमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आणि कॅप राउंडचे कॉलेज प्रेफरन्स तुम्ही कधीपर्यंत देऊ शकता, त्याची सुद्धा तुम्हाला डेट्स यामध्ये मी सांगत आहे. ओके. ते डेट्स तुम्हाला मी सांगेनच त्या अगोदर कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे स्टेप बाय स्टेप, ते तुम्हाला मी सांगत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील आणि प्रॉपरली व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व अशा पद्धतीने स्टेप ॲक्शन आपण करत आहोत. सो तुमच्याकडून कोणतीही चुका नाही होणार. कारण की आपल्याला कॉलेज प्रेफरन्स दिल्याच्या नंतर आपल्याला ऑप्शन फॉर्मची लॉक सुद्धा करावा लागतो. तो कशा पद्धतीने लॉक करायचा आहे, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. ओके. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर LLB 5 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे राउंड 3 न्यू रजिस्ट्रेशन. जे नवीन विद्यार्थी असतील, ज्याने आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसतील, अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून जे काही फॉर्म वगैरे अपलोड करा आणि कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म एडिटिंग करायचं असेल, काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल, काही विद्यार्थ्यांना समजा कास्टमध्ये जर तुम्हाला ॲप्लाय करायचं असेल, पहिलं ओपनमध्ये ॲप्लाय केलं होतं आणि आता कॅटेगरीचं डॉक्युमेंट आलं असेल, तर तुम्ही ते डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करू शकता आणि त्यानंतर मग कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. कॉलेजचे प्रेफरन्स देणं हे कंपल्सरी आहे, जर तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर. जर तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये जर तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिले नाहीत, तर तुम्हाला कोणताच कॉलेज अलॉटमेंट होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ओके. नंतरला आता कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा युजर आयडी जो असेल, पासवर्ड आहे, तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि साइन इन बटनवरती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप जी असणार आहे, ते तुम्हाला अशा पद्धतीने विंडो तुमची दिसणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने नॉर्मली तुमची विंडो दिसते. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झाले नाहीयेत, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1-2 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स भेटलेले आहेत, पण त्याला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घ्यायचं आहे. असे सर्व विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देणं हे तुम्हाला कंपल्सरी आहे. ओके. सो प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती तुम्ही क्लिक करू शकता. एक ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन इथे तुम्हाला दिलेला आहे. शॉर्टलिस्ट ऑप्शन यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता आणि कॉलेज प्रेफरन्स तुम्ही स्टार्ट करू शकता. सो आपण ऑप्शन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला विंडो ओपन होते. यामध्ये तुम्हाला सिलेक्ट युनिव्हर्सिटी हे दिसत आहे, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, स्टेटस, सिलेक्ट मीडियम, सिलेक्ट कॉलेज टाइप आणि सिलेक्ट कोर्स ह्या पद्धतीने तुम्हाला दिसतं. कारण कोर्समध्ये बी-ए, एल-एल-बी या सर्व गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सिलेक्शन करायचं आहे. समजा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्ट करायचं आहे, तर मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट जे आहे ऑल सिलेक्ट करा आणि सर्च या टॅबला म्हणजे सर्च कॉलेजेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज चॉईसेस तुम्हाला यामध्ये खालती दिसणार आहेत. हे पूर्ण मुंबईचे आपण सिलेक्ट केले म्हणून मुंबईचे सर्व कॉलेजेस तुम्हाला यामध्ये दिसत आहेत. आता मला समजा एज्युनल स्कूल ऑफ लॉ पाहिजे, अस्मिता कॉलेज चाहिए, बालासाहेब ठाकरे लॉ कॉलेज चाहिए किंवा बागुबाई चंगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ, न्यू पनवेल हे समजा कॉलेज पाहिजेत, तर मी अशा पद्धतीने इथे सिलेक्ट करणार आहे. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट जे स्टेप असणार आहे, तुम्ही जे सिलेक्शन केलेले आहात कॉलेजेस, सो या पद्धतीने तुम्हाला खालती ड्रॉप डाउन तुम्ही केलं, तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर मला अजून काही युनिव्हर्सिटी आहे, जसं पुणे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे किंवा सोलापूर आहे. या कॉलेजचे सुद्धा मला प्रेफरन्स द्यायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, परत तुम्हाला वरती स्क्रोल डाउन करायचं आहे. स्क्रोल डाउन केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली त्या युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. जसं की मला पुणेची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे.
सर्च कॉलेजेस यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर मला 2च कॉलेजेस समजा पाहिजेत. जसं की फिरोदिया हे कॉलेज हे मी सिलेक्ट केलेलं आहे. सो फिरोदियाच्या 2 ब्रांचेस आहेत. एक 180 च्या सीट्स आहेत तिकडे आणि एक बी-बी-एल-एल-बीच्या सीट्स आहेत. ह्या 2 सीट्स मी यामध्ये सिलेक्शन केलेलं आहे आणि ते आता ॲड सिलेक्टेड जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर म्हणजेच कुठे इथे सिलेक्शन केल्याच्या नंतर जे काही कॉलेजेस आपण सिलेक्ट केलेले आहेत, तुम्हाला इथे डी-एस फिरोदिया हे तुम्हाला दिसेल आणि बाकी आपण 4 कॉलेजेस यामध्ये सिलेक्ट केलेले. असे टोटल इथे तुम्हाला 6 ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील. यामध्ये समजा एक कोणता कॉलेज समजा तुम्हाला डिलीट करायचा आहे, तर यावरती क्लिक करायचं आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन यावरती क्लिक करायचं. ऑटोमॅटिकली तुमचा जो कॉलेज आहे तो डिलीट होऊन जाईल. त्यानंतर मग मला एवढेच कॉलेजेस पाहिजे आणि मग मी सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करेन. त्या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर जे काही प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे, जसं की आपण फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला कोणत्या कॉलेजला द्यायचं आहे, सेकंड प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला द्यायचे, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ किंवा सिक्स्थ जे काही कॉलेजेस तुम्ही देणार आहात, त्या कॉलेजचे 1 ते जे काही प्रेफरन्स तुमचे असतील त्या पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. समजा मला फर्स्ट प्रेफरन्स मला फिरोदियाच द्यायचा आहे, तर मी फिरोदिया दिलेला आहे. सेकंड प्रेफरन्स फिरोदिया ठेवलेला आहे. थर्ड मला बालासाहेब ठाकरे पाहिजे. फोर्थ मला अस्मिता लॉ कॉलेज पाहिजे. फिफ्थ रीजनल स्कूल ऑफ लॉ पाहिजे. सिक्स्थ भागूबाई चंगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ, न्यू पनवेल कॉलेजेस मला पाहिजे. तर तशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स सिलेक्ट करा. तुमचे प्रेफरन्स नेहमी हाय टू लो असले पाहिजेत आणि तुमच्या पर्सेंटाइलवर डिपेंड आहेत. किंवा आणि कॅप राउंड 2 चा जो कट ऑफ लागलेला आहे, त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे, की कोणत्या कॉलेजला आपण प्रेफरन्स दिला पाहिजे. जास्तीत जास्त कॉलेजेस देऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बट त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशनला जाणार आहे का? हे पहिलं तुम्ही डिसाईड करा. तरच मग त्या कॉलेजचे प्रेफरन्स द्या. ओके. कारण की जर तुम्ही प्रेफरन्स सर्व कॉलेजेसचे टाकले, तर मग त्या कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालं तर तुम्ही तिकडे जात नाही. तर तिकडची एक सीट कोण विद्यार्थी समजा तिकडे असेल, जर त्याला ॲडमिशन पाहिजे असेल, तर त्याची ती पण सीट निघून जाते. सो तुम्ही प्रॉपरली डिसाईड करा, प्रॉपर डिसिजन घ्या आणि तशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. प्रेफरन्स इथे सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म म्हणजे आता परत तुम्हाला एकदा कन्फर्म ऑप्शन फॉर्म यासाठी तुम्हाला ऑप्शन इथे दिसत असतो. म्हणजेच तुम्हाला लॉक ऑप्शन आता दिसणार आहे. म्हणजे हेच कॉलेजेस तुम्हाला ठेवायचे आहेत का? तर हो, मला हेच कॉलेज ठेवायचे आहेत. मग यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच तुमचा फॉर्म हा लॉक होऊन जाईल आणि मग तुम्हाला या कॉलेजचे प्रेफरन्स जे दिलेले आहेत त्याची प्रिंटआउट तुम्हाला काढायची आहे. जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहात त्याची. प्रिंटआउट काढल्याच्या नंतर ते तुमच्याकडे ठेवायचं आहे. जेव्हा कॉलेज वगैरे ॲडमिशनला जेव्हा तुम्ही जाणार, त्यावेळी तुम्हाला ते प्रिंट ऑप्शन फॉर्म तुम्हाला लागणार आहे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. अशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायची आहे. अशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगितले कशा पद्धतीने तुम्ही फिल करू शकता. आता खूप विद्यार्थ्यांचा डाऊट आहे, की सर कॅप राउंड 3 ची डेट काय असणार आहे? कॉलेज प्रेफरन्स देण्याची, जेणेकरून ती डेट मिस आमच्याकडून नाही व्हायला पाहिजे. ती डेट तुम्हाला मी सांगत आहे आता. 3 जर आपण बघितलं तर व्हॅकंट सीट ही पब्लिश झालेली आहे. त्याची तुम्हाला अपडेट मी व्हिडिओ थ्रू दिलेली आहे. आणि मग आजपासूनच 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट हे तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला 23 ऑगस्टपर्यंतच तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. त्यानंतर कोणतेही कॉलेज प्रेफरन्स तुम्ही देऊ शकणार नाही. त्यासाठी ही डेट तुम्हाला सांगितलेली आहे आणि मग त्यानंतर मग जे काही व्हेरिफिकेशन वगैरे होईल, अल्फाबेटिकल लिस्ट वगैरे होईल, ते प्रॉपरली मी सांगितलेले आहे एका व्हिडिओमध्ये. सो ते तुम्ही बघू शकता. ही व्हिडिओ लेंदी करून काहीही फायदा नाहीये. बट 23 ऑगस्ट पर्यंत तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. हे इम्पोर्टंट आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा कॉलेजचे प्रेफरन्स ते प्रॉपरली देतील आणि आपली जी काही सीट असेल कॉलेजमध्ये, ते फिक्स करतील. ओके. थँक सो मच.